वसई विरारमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। नायगाव मधल्या अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलेलं आहे, तर वसई विरारमधील सखल भागातही पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय। या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी। वसई विरारमध्ये सध्या पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। वसईच्या नायगाव, नालासोपारा, वसई विरार या ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचायला लागलेलं आहे। मी आता आपल्याला दाखवतो, हा जो नायगावचा परिसर आहे या ठिकाणी अनेक डेव्हलपमेंट झालेलं आहे आणि या ठिकाणी माती भराव सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेला आहे। परंतु या ठिकाणची गटाराची व्यवस्था जी आहे, आपण जर पाहिलं तर या गटार व्यवस्थेकडे पाहिलं तर खरोखर नालेसफाई महानगरपालिकेने केली आहे का असा सवाल सुद्धा उपस्थित होतोय। कारण या ठिकाणचे गटारातून जाण्याऐवजी या रस्त्यावरती हे पाणी साचलेलं आहे। लोक कसे तरी या ठिकाणी मार्ग काढतात। अनेक लोक या पावसामध्ये आपल्या वाहनाची वाट बघतायत। आपण जर पाहिलं तर काही वाहनं सुद्धा बंद पडत आहेत। अनेक ठिकाणी रस्त्यामध्ये पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यामध्ये अनेकांना त्रास सहन करावा लागतोय। महानगरपालिकेने या ठिकाणी नालेसफाई केली नसल्याचा आरोप येथील नागरिक कर। आपण जर पाहिलं तर हे रस्त्यावरती आता सखल भागामध्ये पाणी साचायला लागलेलं आहे। महानगरपालिका याकडे लक्ष देईल का असा सवाल येथील जनता विचारत आहेत। विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, वसई। सांगली जिल्ह्यातील पश्चिम भागासह कोयना धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे। या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी 9 फुटांवरून 20 फुटांवर गेली आहे। मुसळधार पावसामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहत असल्याने पाणी पात्राबाहेर गेलंय। कृष्णा नदीवर असणारे छोटे मोठे बंधारे पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्कही तुटलाय। त्यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतोय। सांगलीमधून बातमी आहे। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय। मुसळधार पावसामुळे बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। काही गावांचा संपर्क तुटलाय, तर काही ठिकाणी रस्त्यांवरची वाहतूक बंद करावी लागलेली आहे। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने असा परिणाम सांगलीमधल्या काही भागात बघायला मिळतो आहे। आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल यांना विचारूया। आसिफ, कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे, एका बाजूला पाऊस सुद्धा मुसळधार पडतो आहे, काय अधिक सांगलीतून अपडेट? सुवर्णा, सध्या आता पावसाने उसंती घेतलेली आहे। पाऊस थोडा बहुत कमी झालेला आहे, परंतु गेल्या 24 तासात सांगली जिल्ह्यात आणि इतर वारणा, कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस पडल्याने सांगलीची कृष्णाची पातळी ही 20 फुटापर्यंत पोहोचलेली आहे। आणि माग पलूस तालुक्यात ज्या ठिकाणी कृष्ण पाणी पात्र छोटा आहे त्या ठिकाणी नागठाणे बंधारा हा पाण्याखाली गेलेला आहे। सांगलीचा सुद्धा बंधारा हा पाण्याखाली गेलेला आहे। कारण का आता सांगलीमधली पाण्याची पातळी 20 फुटापर्यंत पोहोचलेली आहे। गेल्या 24 तासात ही 10 ते 12 फुटाने वाढलेली आहे। त्यामुळे पाऊस जो थांबला असला तरी ते मागून पडणारा जे पाऊस आहे, पडलेला पाऊस आहे, त्या पाण्याचं कृष्णा नदीत पात्रात येत आहे। त्यामुळे कृष्णेची पातळीत वाढ होत आहे। सुवर्णा, नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। खेड तालुक्यातील जगपुडी आणि नारंगी नदीला पूर आल्याने शहरातील व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। चिपळूणमधील वशिष्ठी या नदीचा गाळ काढला जातोय, त्यामुळे महाडमधील सावित्री नदीमधील सुद्धा गाळ काढला जातोय। लवकरात लवकर नदीतील गाळ काढून शहर पूरमुक्त करावं अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे। काल रविवारी जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आला आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडची बाजारपेठ पूर्ण पाण्याखाली गेली। पुराचं पाणी तब्बल 15 तासानंतर ओसरलेलं आहे। मात्र आपण बघू शकतो की या प्रकारे संपूर्ण नुकसान आणि अतोनात हाल या ठिकाणी व्यापाऱ्यांचं झालेलं आहे। दरवर्षी या ठिकाणी व्यापाऱ्यांना पुराचा सामना करावा लागतो। गाळ काढण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून जी आहे इथल्या व्यापाऱ्यांची आहे। आपण बघू शकतो की अख्खं दुकान या ठिकाणी रिकामं झालेलं आहे आणि पुराची पाण्याची पातळी अचानक वाढते। मोठी तीव्रता जी असते ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यामुळे मोठं नुकसान या ठिकाणी दरवर्षी व्यापाऱ्यांचं होत असतं। गेले अनेक वर्ष या जगबुडीच्या नदीचा जो पूर आहे याचा त्रास आमच्यासारख्या इथल्या सगळ्या व्यापाऱ्यांना होतो। 2016, 2020 आणि आत्ता 21 आणि हा आत्ता पूर प्रचंड प्रमाणात लोकांचं नुकसान झालेलं आहे। सातत्यानं आमच्या सगळ्या व्यापारी बंधूंकडनं आणि नागरिकांकडे मागणी होतं की गाळ काढावा। नुकतेच आता त्या गाळ काढण्यासाठी इथले सन्माननीय आमदार योगेशजी कदम यांनी चांगले प्रयत्न केले आणि 2 कोटी रुपये या ठिकाणी आणले।
परंतु प्रशासनाच्या शासनाच्या ह्या निधीवरती आपल्याला अवलंबून राहून चालणार नाही। तर मोठ्या प्रमाणावरती निधी आणून किंवा स्वयंसेवी संस्थांनी स्वतःचे पैसे खर्च करून त्या ठिकाणी तो गाळ काढण्याची इच्छा व्यक्त केली। अशा स्वयंसेवी संस्थांना किंवा नागरिकांना तिथला गाळ काढण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे। जगबुडी नदीचा गाळ काढल्याशिवाय खेड शहर पूरमुक्त होणार नाही असं म्हणणं आहे। त्यामुळे प्रशासनाने देखील आता गाळ काढण्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे आणि खेडचं दरवर्षी होणारं जे नुकसान आहे हे टाळण्यासाठी प्रशासनाने कुठेतरी लक्ष देण्याची मागणी इथल्या व्यापाऱ्यांची आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड रत्नागिरी। खेडच्या जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आला होता। तब्बल 15 तास खेडची बाजारपेठ पुराच्या पाण्याखाली होती। आज पुराचं पाणी ओसरलंय तरी गाळ दुकानांमध्ये तसाच आहे। सकाळपासूनच खेडच्या व्यापाऱ्यांची आपल्या दुकानात साठलेला गाळ काढण्यासाठीची धावपळ सुरू आहे। पुराच्या पाण्यामुळे दुकानातील खराब झालेला माल साफ करण्याकरता लगबग आहे। खेड नगरपालिकेने अग्निशमन दलाच्या मदतीने दुकानातील गाळ प्रेशरने साफ करायला सुरुवात केली आहे। दुकानदारांचा लाखो रुपयांचा माल खराब झालाय। गेल्या 4 दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने रविवारी म्हणजेच काल धोक्याची पातळी ओलांडली आणि संपूर्ण खेडची बाजारपेठ जी आहे ही पाण्याखाली गेली। 8 ते 9 फूट पाणी या ठिकाणी साचलं। काल दुपारी 3 वाजल्यापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाणी भरायला सुरुवात झाली आणि बघता बघता जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आला आणि ही संपूर्ण बाजारपेठ जी आपण बघतोय ही खेड शहरातली मुख्य बाजारपेठ आहे। या ठिकाणी असणारे जे दुकान आहेत या दुकानांच्या छतापर्यंत पाणी गेलं होतं। इतकं मोठ्या प्रमाणावरती पूर या ठिकाणी भरला होता। जवळपास 11 मीटरपेक्षाही जास्त जी पातळी आहे ही जगबुडी नदीची वाढली होती। तब्बल 15 ते 20 तासानंतर पूर ओसरला। आता सध्या जगबुडी नदीच्या पाण्याची जी पातळी आहे ही 8 मीटर आहे आणि पूर ओसरल्यानंतर या ठिकाणी सगळं चिखलमय वातावरण झालेलं आहे। संपूर्ण दुकानांमध्ये गाळ पाहायला मिळतोय। अचानक नदीच्या पाण्याची पातळी वाढली आणि या ठिकाणी संपूर्ण होत्याचं नव्हतं झालेलं आपल्याला पाहायला मिळते। आपण बघू शकतो दुकानामध्ये सकाळपासून या ठिकाणी जे साफसफाई सुरू केलेली आहे लोकांनी। नगरपालिकेकडून सुद्धा अग्निशामक दलाच्या सहाय्याने या ठिकाणी साफसफाई सुरू आहे। संपूर्ण दुकानातील माल जो आहे आपण बघतोय की हे धान्याचे पोते आहेत, कडधान्यांची पिशव्या आहेत। आपण त्याच बाजूला बघितलं तर मटकी आहे। अक्षरशः यांना मोड आलेले दिसत आहेत। म्हणजे जवळपास 15 ते 20 तास या ठिकाणी जे धान्य आहे हे पुरात भिजलं होतं त्याच्यामुळं या ठिकाणी धान्याला देखील मोड आलेले पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आता साफसफाई सुरू आहे। एकंदरीतच बघितलं तर पूर ओसरला मात्र गाळ कायम राहिलेला आहे आणि तो गाळ काढण्यासाठी येथील व्यापाऱ्यांची जी आहे ही लगबग सुरू आहे। जगबुडी नदी अजूनही धोक्याच्या पातळीवरून वाहते। त्यामुळं पावसाचा जोर जर अजून वाढला तर पुन्हा खेड शहरात पाणी भरण्याची पूर भरण्याची शक्यता आहे ती देखील वर्तवली जात आहे। एकंदरीतच बघितलं तर पूर ओसरल्यानंतर आता गाळ काढण्याचं आव्हान इथल्या व्यापाऱ्यांच्या समोर पाहायला मिळतं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड रत्नागिरी। कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील नातूनगर बोगद्याजवळ दरड कोसळली। त्यामुळे गेल्या 15 तासांपासून खेड रेल्वे स्थानकात रखडलेल्या हजारो प्रवाशांच्या सोयीकरता राज्य परिवहन विभागाच्या खेड आगारातून 15 एसटी बसेस सोडण्यात आलेल्या आहेत। खेड रेल्वे स्थानक ते पनवेल दरम्यान प्रवाशांना जाण्याकरता एसटी बसेसची सोय करण्यात आली आहे। खेड आगारात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली आहे। पोलिसांकडून प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवत रांगेत उभं करून एसटी बसमध्ये त्यांना बसवलं जात आहे। गेल्या 15 तासापासून काल संध्याकाळी 4 वाजल्यापासून कोकण रेल्वे मार्ग हा ठप्प झालेला आहे। नातूवाडी बोगद्याच्या ठिकाणी या ठिकाणी दरड कोसळली आणि महामार्ग जो आहे तो पण ठप्प झाला आणि कोकण रेल्वे मार्ग देखील ठप्प झाला। आता गेल्या 12 ते 13 तासांपासून रखडलेल्या जे लोक होते खेड रेल्वे स्थानकामध्ये त्यांना आता रत्नागिरी आगारातून खेडच्या आगारातून एसटी बसची व्यवस्था जी आहे ही या ठिकाणी करण्यात आलेली आहे। प्रचंड जे लोक आहेत हे रात्रीपासून रखडले होते, अन्न पाण्यापासून त्यांचे मोठे हाल झाले। त्याच पार्श्वभूमीवरती
आता कुठेतरी रत्नागिरी जिल्हा पोलीस असतील किंवा राज्य परिवहन महामंडळ यांनी एकमेकांशी कोऑर्डिनेट करून या ठिकाणी आता जी एस टी बसची जी सोय आहे ही केलेली आहे। मला सांगा किती वाजल्यापासून थांबलात तुम्ही? आम्ही सकाळी 5 वाजल्यापासून इथे उभे आहोत। पहाटे 5 वाजल्यापासून। काय हाल झाले? खूप हालत खराब झाली, अजून जेवण नाही, अंघोळ नाही, खूप काय सांगाल तुम्ही? आमचे खूप हाल झाले। कालपासून आम्हाला काहीच सुविधा भेटली नाही। फक्त काल रात्री रोटरी क्लबने आम्हाला फ्राईड राईस पाठवलेला आणि पाण्याची बॉटल पाठवलेली। रेल्वेकडून आम्हाला काहीच जास्त सुविधा भेटलेल्या नाही आहेत। आता आम्ही एवढ्या बोलल्यावर न्यूज आल्यावर आम्हाला बसची सुविधा झाली आहे। काल रात्रीपासून एवढी काही बसेसची पण सुविधा नव्हती। आपल्यासोबत आता या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर मला सांगा, काल रात्रीपासून रखडलेले प्रवासी होते, आज तुम्ही त्यांची कशा प्रकारे व्यवस्था केली? काल दिवाण खवटीच्या जवळ लँडस्लाईड झालं आणि ते काढण्याचा प्रयत्न करत असताना अजून लँडस्लाईड चालूच होतं, त्यामुळे त्याला विलंब व्हायला लागला। त्यामुळे रेल्वे सध्या खेड येथे थांबवलेले आहेत आणि नागरिकांना ज्यांना जायचं आहे त्यांना आता प्रशासन, रेल्वे प्रशासनाचे बोलणं झालेलं आहे। प्रवासी आहेत रेल्वेचे, ते या ठिकाणी रखडलेले आहेत आणि या ठिकाणी आता त्यांना पनवेलपर्यंत व्यवस्था करण्यात आल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी। दापोली तालुक्यामध्ये साखळोली इथं डोंगराची माती खाली आली। डोंगर खचतानाचा व्हिडिओ समोर आलाय। पूर्णच्या पूर्ण डोंगरच खचून पुढे आलाय। खाली डोंगर खचतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद झालाय आणि हृदयाचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ आहे। एक्सक्लुझिव्हली ही दृश्य आपण बघतोय। पूर्णच्या पूर्ण डोंगर खचला आणि तो पुढे आलाय। पावसाचं पाणी डोंगरामध्ये मुरतं याची गेले काही महिने सलग, काही तास सलग त्याची प्रक्रिया सुरू असते आणि सरते शेवटी हा डोंगर जसा चिखल तयार होतो तसा डोंगर खाली खचायला लागतो आणि तो चक्क डोंगर खचून पुढे आलेला आहे। अंगावर काटा येईल अशी ही दृश्य आहेत। याआधी माळींची घटना असेल किंवा त्यानंतरची घटना, अशा घटना आपण पूर्णच्या पूर्ण डोंगर खाली आल्यामुळे कसं नुकसान झालं, कसा गहजब झाला ते बघितलेलं आहे। आणि तशीच घटना आपल्याला दापोलीच्या साखळोलीमध्ये डोंगर खचल्याची बघायला मिळाली। कोकण रेल्वे ठप्प झाल्यामुळे आता परतीच्या प्रवासासाठी एसटीची व्यवस्था करण्यात आलेली आहे। विविध स्थानकांवरून खोळंबलेल्या प्रवाशांना एसटीच्या बसच्या माध्यमातून सोडलं जाणार आहे। रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर शेकडो प्रवासी एसटी बसच्या प्रतीक्षेत आहेत। रत्नागिरी स्टेशनवरून 25 बस सोडल्या जाणार आहेत। एसटीच्या बसनं अडकलेल्या प्रवाशांना थेट मुंबईत सोडलं जाणार आहे। गेल्या 16 तासापासून कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक जी आहे विस्कळीत झालेली होती। प्रवासी रत्नागिरी रेल्वे स्टेशनला 14 तास कोळंबलेले होते, परंतु आता रेल्वे प्रशासनाकडून त्यांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली। आपण जर बघितलं तर या ठिकाणी रेल्वे व्यवस्था प्रशासनाकडून 25 बसेसची व्यवस्था करण्यात आली। यामध्ये प्राधान्य प्रथम जे दिलं जातं ते महिलांना दिलं जातं। महिलांबरोबर जे प्रवासी आहेत त्यांना देखील या बसमध्ये आता व्यवस्था केलेली आहे। पर्यायी व्यवस्था म्हणून जवळजवळ 16 तासानंतर आता रेल्वेनं ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि एकंदरीतच पाहिलं तर जे प्रवासी खोळंबलेले होते त्यांना आता कुठेतरी दिलासा मिळाल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे। सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी। चिपळूण शहराला काल पावसाने चांगलं झोडपून काढलं, त्यामुळे चिपळूणच्या वाशिष्ठी या नदीला पूर आला। पुराचं पाणी चिपळूण बाजारपेठेत शिरलं, त्यामुळे दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, हाल झाले। चिपळूणमधील संपूर्ण परिस्थिती ड्रोनच्या माध्यमातून आपण टिपली आहे। हे चिपळूण शहर आहे आणि नदीचं पाणी, वाशिष्ठी नदीला पूर आला, ते नदीचं पाणी चिपळूणमधल्या बाजारपेठेमध्ये शिरलं, त्याची दृश्य आपल्याला बघायला मिळतात। ड्रोनच्या माध्यमातून हे चिपळूण असं दिसतं। मधून वाहणारी वाशिष्ठी नदी, जिला पूर आला, त्या पुराचं पाणी उजव्या डाव्या बाजूला सगळीकडे चिपळूण शहरात बाजारपेठेत शिरलेलं आपल्याला बघायला मिळतंय। नाशिकच्या अंजनेरीमध्ये पावसाळी पर्यटनाचा अतिउत्साह पर्यटकांना नडलाय। अंजनेरीवर अडकलेल्या 10 पर्यटकांची वनविभागाने सुटका केली। 6 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर
वन विभागानं अंजनेरीवरून पर्यटकांची सुटका केली आहे। काल दुपारी अचानक पावसाचा जोर वाढला आणि पर्यटक अडकले। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मानवी साखळी करत सगळ्या पर्यटकांना सुखरूप अंजनेरीवरून खाली आणत पर्यटकांची सुटका केली। नाशिकमधील पर्यटन स्थळांवर हुल्लडबाजांचा हैदोस बघायला मिळाला। रविवारी धबधब्यांवर पर्यटकांनी गर्दी केली। प्रशासनाकडून घालून देण्यात आलेले आदेश धाब्यावर बसवत मद्यपींनी पर्यटन स्थळांवर धिंगाणा घातला। नाशिकच्या भावली आणि पहिने या परिसरामध्ये असलेल्या धबधब्यांवर जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न करण्यात आला। उंच टेकड्यांवर धबधब्यांवर जात जीव धोक्यात घालणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येते। जळगावातील वडनगरी इथं अतिवृष्टीमुळे रस्ता वाहून गेलाय। चानी या गावाजवळ खंड्या नाल्याला पूर आला। पुराचं पाणी चानी गावात शिरलं। खंड्या नाल्याजवळच्या घरात पाणी गेल्यानं नागरिकांचं नुकसान झालं। घरातील धान्य देखील वाहून गेलेलं आहे। नागरिकांच्या पिकांचंही मोठं नुकसान झालेलं आहे। पुढची बातमी आपण बघूया। पुढची बातमी आहे बीडमधून। जोरदार पावसाची हजेरी बीडमध्ये बघायला मिळते। बीड जिल्ह्यातील सौताडा इथल्या प्रसिद्ध रामेश्वर धबधब्यावरची दृश्य आहेत। हा धबधबा वाहू लागलेला आहे। दरम्यान सुरुवातीला जी बातमी आपण बघत होतो त्याचेच अपडेट घेऊया। शेतात पाणी गेल्यानं पिकांचं नुकसान झालेलं आहे। यवतमाळ मधली बातमी आहे। आधी यवतमाळ मधली बातमी बघू, मग बीडकडे वळूया। यवतमाळ मध्ये दृश्य सुद्धा आता आलेली आहे। 2 दिवसांपासून पाऊस सुरू आहे, त्यामुळे चानी गावाजवळ खंड्या नाल्याला पूर आला आणि पुराचं पाणी चानी गावात शिरलं। खंड्या नाल्याजवळ घरात पाणी गेलं, त्यामुळे नागरिकांचं नुकसान झालेलं आहे। घरातलं धान्य देखील वाहून गेलंय। नागरिकांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। यवतमाळ मधल्या चानी गावाजवळ खंड्या नाल्याला पूर आलाय। खंड्या नाला आपल्याला समोर दिसतोय। सकाळी 9:10 ची ही दृश्य आहेत। यवतमाळ मधल्या गावांमध्ये म्हणजे खंड्या नाल्याच्या बाजूला असलेल्या चानी गावामध्ये पावसाचं पाणी, नाल्याचं पाणी शिरलं। अनेक घरांचं नुकसान झालंय। घरातलं सामान वाहून गेलेलं आहे। आता ती रामेश्वर धबधब्याची बीडची बातमी आपण बघतोय। गेल्या 2 दिवसांपासून बीड जिल्ह्यात दमदार पाऊस पडतोय, त्यामुळे बीडच्या पाटोदा तालुक्यातील सौताडा इथल्या प्रसिद्ध रामेश्वराचा धबधबा वाहू लागलाय। यावेळी 700 फुटांवरून कोसळणाऱ्या धबधब्याचं दृश्य पाहण्याकरता पर्यटकांना हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांना खुणावलं जातंय। आज सकाळपासूनच धुक्यामुळे निसर्ग सौंदर्य आणखी खुलून आलं। तर मावळमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। पावसाळ्यात इथली निसर्गरम्य पर्यटन स्थळं पर्यटकांनी गजबजून गेलेली आहेत। लोणावळ्यातील धबधबे जोमानं खळखळून वाहू लागले। हिरवेगार डोंगर आणि पांढरा शुभ्र धबधबा पर्यटकांचं आकर्षण ठरतो आहे। लोणावळ्यातील धबधबे पर्यटकांचं आकर्षण केंद्र असले तरी सहारा ब्रिज जवळच्या धबधब्याच्या वरच्या भागात जाण्यास पर्यटकांना जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी केलेली आहे। मात्र तरीही काही हौशी पर्यटक ओसंडून वाहणाऱ्या धबधब्याच्या खाली मनमुराद भिजण्याचा आनंद लुटत आहेत। लोणावळ्यात सध्या धुक्याची चादर आहे। घाटमाथ्यावरील पट्ट्यात धुक्यात हरवल्याचं चित्र सध्या बघायला मिळतंय। थंडगार वारं आणि दाट धुकं यामुळे लोणावळ्याचा निसर्ग मनमोहक झालाय। दुसरीकडे वाहन चालकांना गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागते। जळगावातील वडनगरी इथं अतिवृष्टीमुळे रस्ता वाहून गेलाय। वर्षभरापूर्वी 70 ते 80 लाख रुपये खर्च करून रस्त्याचं बांधकाम करण्यात आलं, पण पहिल्याच पावसात रस्ता पूर्णपणे वाहून गेला। रस्त्याच्या बांधकामावर त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे।
रस्ता वाहून गेल्यानं विद्यार्थ्यांसह स्थानिकांना ये-जा करायला मोठ्या अडचणी येत आहेत। रस्ता वाहून गेल्यानं 2 ते 3 गावांचा संपर्क सुद्धा तुटलेला आहे। रस्ता तात्काळ बांधण्यात यावा अशी मागणी केली जाते। रस्त्याच्या कामाची चौकशी होऊन ठेकेदारावर कारवाई करा असं सुद्धा ग्रामस्थ म्हणतात। जळगाव जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर काल या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जळगाव तालुक्यातील या ठिकाणी फुफनगरी आणि 3 गावांना जोडणारा हा जो पूल तब्बल 1 वर्षापूर्वी या ठिकाणी उभारण्यात आलेला होता। हा 2 ते 3 गावांना जोडणारा हा रस्ता आणि हा पूल या ठिकाणी उभारण्यात आलेला होता। मात्र या पुलाची पहिल्याच पावसामध्ये अशी दयनीय अवस्था झालेली आहे। आपण जर बघू शकतो ते पुलाची भिंत पूर्ण वाहून गेल्याचे चित्र विदारक चित्र या गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी दाखवण्यात येत आहे। आणि आपण जर बघतोय तर फक्त या पुलावरती पायवाट राहील इतका या रस्त्याचं भवितव्य आता या ठिकाणी उरलेलं आहे। कधी या 3 गावांमधून या ठिकाणी नागरिक असतील, विद्यार्थी असतील, या ठिकाणी शेतकरी असतील, हे या ठिकाणी दळणवळणाची साधने ने आण करत असतात आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी गावातील उदरनिर्वाह चालत असतो।